नमस्कार मंडळी, मी दर्शना शेट्टी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. कालच मी माझ्या यूट्यूब चॅनलला एक होळीनिमित्त थंडाईचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि आज होळीनिमित्त माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये एक होळीची पार्टी आहे, तर सगळ्यांना चाट बनवून आणायला सांगितलं आहे. तर आज मी हे चटपटीत चाट त्याच्यासाठी बनवणार आहे. तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करूया. चला तर मग हा होळी स्पेशल चाट बनवायला घेऊया. सर्वात आधी कुकरमध्ये मी 200 ग्रॅम चणा घेतलेला आहे. त्यात एक बटाटा घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरमध्ये ह्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की आपण कुकर थंड होऊ द्यायचा आणि मग आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत त्याला लागणारे ते आपण कट करून घेऊया. आता कुकर उघडून बघूया की चणे जे आहेत ते शिजले आहेत की नाही. ते आपला चणा आणि बटाटा छान उकडलेले आहेत, अगदी सॉफ्ट झालेले आहेत. आता पुढच्या इन्ग्रेडियंट्सकडे आपण वळूया. चणा चाट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा. हा कांदा जो आहे हा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, एकदम फाईनली चॉप करून घ्यायचा आहे. कारण दाताखाली कांदा आला की मुलांना ते फारसे आवडत नाही, म्हणून कांदा एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता इथे आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे हा एका बोलमध्ये घालून घेऊया. आणि त्यानंतर चाटसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा टोमॅटो. तर हा अर्धा टोमॅटो देखील आपण बारीक असा कापून घ्यायचा आहे. टोमॅटो जास्त पातळ किंवा पाणीदार नसावा. टोमॅटोमुळे चाट जे आहे हे कोरडे राहत नाही, छान ज्युसी लागते. टोमॅटोची हलकी आंबट आणि गोड चव चाट मसाला आणि चटणीसोबत छान जुळते. आता मी ह्याला क्यूब साईजमध्ये कट करून घेते आहे आणि हा देखील आपण कापून घेतल्यानंतर आपल्याला ह्या बोलमध्ये घालून घ्यायचा आहे. आपल्याला आता हा बटाटा जो आहे हा सोलून घेतल्यानंतर त्याचे देखील आपल्याला क्यूब साईजमध्ये कट करायचे आहेत. तर क्यूब साईज यासाठी कारण क्यूब छोटे आणि सारखे असल्यामुळे प्रत्येक घासात चणा, बटाटा आणि मसाला नीट मिळतो. सारखे क्यूब कट केल्यामुळे चाट मसाला जो आहे त्याला नीट लागतो आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं चाट. क्यूब असल्यामुळे बटाटा देखील स्मॅश होत नाही आणि शेप जो आहे हा टिकून राहतो. बटाट्यामुळे चाट खाल्ल्यानंतर सॅटिस्फाईंग फिलिंग येते आणि पोट देखील आपलं भरलेलं राहतं. बटाट्यामुळे चाट पोटभर आणि सॅटिस्फाईंग बनते. म्हणून एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे. त्यानंतर 1 टीस्पून चाट मसाला, थोडासा लिंबाचा रस आणि आपला आता चाटचा मेन हिरो म्हणजेच उकडलेले हरभरे चणे घालत आहे. आता इथे मी खजूर आणि चिंचेची चटणी घातलेली आहे आंबट गोडपणा वाढवण्यासाठी. चाटला हलका रंग येण्यासाठी मी इथे आता काश्मीरी मिर्च पावडरचा देखील वापर करणार आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हरभरा चण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे शरीराला ताकद आणि एनर्जी मिळते. पचन सुधारतं आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. तळलेल्या पदार्थापेक्षा चणा चाट हा हलका आणि पौष्टिक पर्याय आहे. सणांच्या दिवशी धावपळ आणि खेळासाठी इन्स्टंट एनर्जी मिळते. फायबर आणि प्रोटीनमुळे अनावश्यक भूक जी आहे ही कमी लागते. तर मंडळी, माझ्या मुलीच्या पार्टीसाठी बनवलेलं हे चणा चाट एकदम चटपटीत, चविष्ट आणि चवदार झालेलं आहे. तर आता मी हे चव घेऊन तर बघणारच आहे की कसं झालं आहे ते. पण त्याआधी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही कशी झालेली आहे ते. अशाच रेसिपीसाठी फॉलो करा माय सिक्रेट रेसिपीला. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.